नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे आणि प्रभात पर्वच्या प्रेक्षकांसाठी तर निश्चितच या व्हिडिओमध्ये त्यांच्या अनेक शंकांचं निरसन या ठिकाणी होणार आहे. सुरुवातीला मी या ठिकाणी गोसावी साहेबांचं मी धन्यवाद मानेल की त्यांनी आज एक असे व्यक्तिमत्व या ठिकाणी आम्हाला मिळवून दिले की ज्यांच्यामुळे या पनवेल महानगरपालिकेच्या डीपी प्लॅनविषयी ज्या शंका कुशंका असतील त्यांचं निरसन होणार आहे. तर आजच्या या व्हिडिओसाठी मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभले आहेत श्री DN आटकोरे साहेब, जे स्वतः माजी निवृत्त मुख्याधिकारी आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पनवेल सारख्या नगर परिषदेमध्ये देखील मुख्याधिकारी म्हणून काम पाहिलेलं आहे आणि निश्चितच त्यांचं या डीपी प्लॅनविषयीचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे. शिवाय उद्योजक गोसावी साहेब देखील या अनुषंगाने त्यांना माहिती असणाऱ्या गोष्टी या ठिकाणी सांगणार आहेत. तर साहेब, स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये. नमस्कार. बरं, मी मुद्दामच तुम्हाला सांगेल की तुमची पूर्ण ओळख या ठिकाणी द्यावी. तर तुम्ही पनवेल नगर परिषदेमध्ये जेव्हा नगर परिषद होती तेव्हा मुख्याधिकारी होता, तरी देखील आपण खूप मोठा कालावधी या ठिकाणी पाहिलेला आहे. निवृत्ती म्हणजे आपण मुख्याधिकारी म्हणून या ठिकाणी घेतलेले आहे. तर तुमचा थोडासा कालावधी आणि तुमचा परिचय द्याल. तर मी DN आटकोरे, मुख्याधिकारी म्हणून मी महाराष्ट्रामध्ये 1992 पासून काम करत आहे आणि गेल्या 2 टेनीवर माझे कर्जत नगर परिषदेमध्ये झाले आणि तिथं असतानाच पनवेल नगरपालिकेचा एक चार्ज सुद्धा माझ्याकडे होता. ज्यावेळेस महापालिका झालेली नव्हती त्यावेळेस सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब हे नगराध्यक्ष होते. तर असा 25 वर्षाचा कालावधी मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करून मी 2017 मध्ये कर्जतमधून रिटायर झालो. सेवानिवृत्त झालो. बरं, म्हणजे अतिशय दीर्घ अनुभव त्यांना या संदर्भातला आहे आणि अतिशय साधं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे मला साहेबांनी सांगितलं की आज या लेवलला असून सुद्धा म्हणजे अगदी ते खूप डाऊन टू अर्थ आहेत आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन यासाठी ते मार्गदर्शन करण्यात यासाठी मी त्यांचे सुरुवातीलाच अगदी मनापासून आभार मानतो. साहेब, खरं म्हणजे ना डीपी प्लॅन हे महानगरपालिका झाल्यानंतरच लोकांना माहीत झालं का असा डीपी प्लॅन कुठला असतो. मी सामान्य माणसांविषयी बोलतो. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये खूप मोठा एरिया आहे, त्याच्यामध्ये 29 ग्रामपंचायती आहेत. सगळ्यांना डीपी प्लॅनचा फायदा तोटा या सगळ्या गोष्टी कळत असतील, परंतु त्यामध्ये जास्त कन्फ्यूज कोण असतील तर ते शेतकरी आहेत. कारण त्यांना ह्या डीपी प्लॅनचा साधा अर्थच कळत नाही. साधारण म्हणजे रिझर्वेशन असतं वगैरे, हरकती वगैरे, या सगळ्या गोष्टी अगदी ओघाने त्यांना माहीत आहेत. मला फक्त सोप्या भाषेत थोडक्यात असं सांगून द्या की बाबा डीपी प्लॅन नक्की काय असतो. जसं शहरीकरण होत आहे, शहरीकरण जसं जसं वाढत जाईल तसं तसं लोकांना अम्युनिटीची गरज पडते. विविध गरजा असतील, शाळा असतील, दुकानं असतील, रस्ते असतील, दवाखाने असतील वगैरे. तर त्याच्यासाठी एक MRTP ऍक्ट 1966 जो कायदा आहे त्या कायद्यानुसार शहरातील नागरिकांना ह्या अम्युनिटीज मिळावं म्हणून एक कमिटी असते. त्या कमिटी ते रिझर्वेशन वगैरे टाकत असते. म्हणजे एकूण पॉप्युलेशन किती, त्या पॉप्युलेशनच्या संदर्भामध्ये शाळेची किती गरज आहे, प्लेग्राऊंडची किती गरज आहे, त्याच्यानंतर खुल्या जागा ठेवण्याची किती गरज आहे, हे सर्व हे करून ते तिथं त्याचा लँड यूज मॅप करतात की सध्याचा त्या जमिनीचा वापर काय आहे आणि त्याच्याप्रमाणे त्याचा सर्वे करून मग त्या प्रमाणामध्ये जागोजाग असं रिझर्वेशन वगैरे टाकलं जातं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं रिझर्वेशन ज्या ज्या त्या लोकसंख्येला गरजेच्या असतील त्या टाकल्या जातात. आता बघा, हा पनवेल महानगरपालिकाचा डीपी प्लॅन आहे. हा म्हणजे एक सॅम्पल म्हणू शकता. खरं म्हणजे प्रत्येकाचा एक वेगवेगळा आहे, बरोबर ना. हा संपूर्ण पनवेलचा आहे ना. हा संपूर्ण पनवेलचा डीपी प्लॅन आहे, परंतु प्रत्येक त्याचे विभाग केलेले जातात. ते 15 जवळपास नकाशा, म्हणजे खूप मोठ्या लेवलला आहे ते आणि खरोखरच सामान्य माणसाला ते अजिबात समजणार नाही. तर एकतर डीपी प्लॅन या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्यामध्ये 30 दिवसांचा अवधी दिलेला आहे की बाबा 30 दिवसांमध्ये ज्या कोणाच्या त्याच्यामध्ये सूचना किंवा हरकती असतील त्यांनी मांडाव्या. आता सामान्य माणसाला हे अधिकार काय आहेत नेमका की बाबा जेव्हा एखादा डीपी प्लॅन जाहीर होतो त्यावेळी त्यांनी हरकती सूचना कशा मांडल्या पाहिजेत आणि त्याचं निराकरण होतं का किंवा होत नसेल तर काय मार्गदर्शन, अशा सगळ्या ओघांना आपल्याला चर्चा करायचं. सुरुवातीला सांगा की बाबा सामान्य माणसाचे या डीपी प्लॅन विषयीचे काय नेमका अधिकार आहेत. त्याच्यामध्ये शेतकरी आला, सामान्य माणूस आला, सगळीच आली. तर विकास आराखडा जो असतो ह्या डीपी प्लॅन, विकास याची कार्यवाही चालू असताना याचे जे काही नकाशे असतील, याचे काही प्लॅन्स असतील, हे नगरपालिकेमध्ये लोकांच्या माहितीसाठी पाहण्यासाठी ठेवणं असं कायदेशीर अपेक्षित आहे. तसं ठेवतात आणि लोकांनी तिथं जाऊन पाहायचं असतं. कारण आता डीपी प्लॅन ज्यावेळेस जाहीर झाला की लोकांना माहीत पडायला पाहिजे की बाबा आपली जमीन आहे या एरियामध्ये, आपल्यावर काय रिझर्वेशन पडलं का, ते आपण तिथं पाहायचं. पाहिल्यानंतर मग आपल्याला आपल्या याच्यावर जर रिझर्वेशन पडलं असेल, विकास आराखड्यामध्ये आपली जागा रिझर्व्ह झाली असेल तर ती कोणत्या पर्पजसाठी झालेली, तर याच्यासाठी आपण नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये जाऊन बघू शकतो. आणि त्याच्यानंतर मग ही प्रोसेस चालू असताना
महानगरपालिकेला ते आणि टाउन प्लॅनिंग हे दोघं मिळून त्यांची कमिटी असते, त्याच्याप्रमाणे त्यांचं ते काम चालू असते. तर ते हरकती आणि सूचना मागवतात. मग हरकती सूचना देताना आता आपल्याला वाटलं की माझ्याकडे एवढीच जमीन आहे, त्याच्यावर असे रिझर्वेशन टाकलेले आहे, तर ते रिझर्वेशन तिथं टाकू नये किंवा याच्यासाठी आपण हरकत देऊ शकतो. बरं बघा, हरकतींचा कालावधी त्यांनी फक्त 30 दिवसांचा दिलेला आहे. मला खूप गोष्टी विचारायच्या आहेत म्हणजे या ठिकाणी. आता 30 दिवसांचा कालावधी खूप कमी आहे. एक तर प्रसारित झाल्यानंतर लोकांना तो कळतच नाही. तुमच्या सरकारकडे जाईल, चौकशी करेल, तो बाबा सांगेल का बा असं असे तसं तसं आहे, तरी देखील कळणार नाही. 30 दिवसात ते शक्य आहे का म्हणजे, आणि ते खरोखर बांधक आहे का म्हणजे 30 दिवसाचा अवधी योग्य आहे का, त्याच्यापेक्षा एक्सटेन्शन मिळू शकतो? नियमात काय नेमकं? नियमामध्ये तर माझ्या माहितीप्रमाणे आता अमेंडमेंट झाले असतील, त्याच्यानंतर मी सेवानिवृत्त झाल्यावर काय माहित नाही, परंतु 60 दिवसाचा कालावधी आहे सजेशन ऑब्जेक्शनसाठीचा. म्हणजे जवळपास दुप्पट कालावधी आहे महानगरपालिकेने दिलेला आहे, तो त्याच्यापेक्षा दुप्पट कालावधी मिळतो. कालावधी. ओके. आणि आता म्हणजे ते ऑब्जेक्शन दिल्यानंतर पुढची प्रक्रिया म्हणजे मान्य न मान्य हे कोणाच्या हातात राहील? तर ती जी कमिटी असते त्या कमिटीच्या, आता तुम्ही ऑब्जेक्शन आणि सजेशन दिले तर ते त्यांच्यावर बंधन करणार की नाही, त्यांना ऍक्सेप्ट करावेच. तर आपल्या जर सजेशन ऑब्जेक्शन मध्ये काहीतरी मेरिट असेल तर मग काय करतात, ते कन्सिडर करू शकतात किंवा कन्सिडर न करता ते पुढे प्लॅन मंजुरीसाठी पाठवू शकतात. अशा कुठल्या गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये ते कन्सिडर करू शकतात आणि कुठल्या गोष्टीमध्ये नाही? तर समजा आपण सांगू शकलो की आता उदाहरणार्थ सांगितलं की आता इथे एक गव्हर्नमेंटची लँड आहे, गव्हर्नमेंटची लँड आहे, तर गव्हर्नमेंट महानगरपालिकेला कोणती लँड अशी फुकट मिळत नाही, तर त्यांना TDR द्यावं लागते किंवा त्याचं कॉम्पेन्सेशन द्यावं लागते. तर एखाद्या ठिकाणी जर गव्हर्नमेंटची लँड असेल तर तिथं रिझर्वेशन टाकणं नगरपालिकेच्या दृष्टीनं सोयीचं असतं महापालिकेचं. पैसे खर्च करावे लागत नाहीत. आणि इकडच्या ठिकाणी समजा खाजगी लँडवर जर रिझर्वेशन टाकलं तर ते आपल्याला पैसे खर्च करावे लागतात. त्याच्यासाठी तो एक मुद्दा आपण सांगू शकतो की आमचे जे मित्र आहेत डेव्हलपर, तर त्यांच्या केसमध्ये असं दिसतंय की त्यांच्या बाजूलाच एक गव्हर्नमेंट लँड आहे, त्या गव्हर्नमेंट लँडला रेसिडेन्शियल ठेवलेलं आहे आणि यांची लँड मात्र खाजगी असताना याच्यावर रिझर्वेशन दाखवलेलं कमर्शियलचं. तुमच्याकडे परत यायचं, पण तुम्ही जर विषय काढलास तर गोसावी साहेबांना विचार, साहेब काय प्रकरण मला नक्की सांगा. काय आपल्याला ही कोयना अलॉटमेंट लँड आहे, तर अलॉटमेंट करताना माझं लिगल ॲडवायझर म्हणून अटकोरे साहेबच काम बघतात रिटायरमेंटपासून. तर त्यावेळेसला जे त्यांनी काम बघताना जेव्हा उपजिल्हाधिकाऱ्याने ही जमीन शासनाकडून अलॉटमेंटसाठी मागणी केली, हे आपल्याला पुनर्वसनसाठी अलॉटमेंट करायची, तर ज्या प्राधिकरणामध्ये ती शासकीय जमीन येते त्या प्राधिकरणाकडून अभिप्राय मागवतात. तर आपल्याकडे काय केलं होतं त्यावेळेसला, हे पनवेल महानगरपालिका आणि MMRDA ह्यासाठी हे राखीव होतं हे पण म्हणून त्यांनी काय केलं, दोन्ही ठिकाणी पनवेल महानगरपालिका आणि MMRDAला अभिप्राय मागितला. तर दोन्ही ठिकाणी अभिप्रायामध्ये त्यांनी हेच म्हटलं की आम्हाला ह्या जागेची काही आवश्यकता नाहीये. हो, खासगी जागे म्हणजे ही जी जागा अलॉटमेंट करायची शासकीय, तर त्यासाठी आत्ता आम्हाला ह्या जागेची आवश्यकता नाहीये. भविष्यामध्ये परत जमिनीचं वाटप करताना तुम्ही ह्यासाठी शासकीय जागेच्या जमिनीचा विचार करावा असं म्हटलं. तर त्यांनी स्पष्ट म्हटलं नाहीये की आम्हाला जमिनीची आवश्यकता आहे. मग त्यांनी हे आवश्यकतेचं जे पत्र आहे त्यांनी दिलं हे 24/1/2018 जिल्हाधिकारी पुनर्वसन जिल्हाधिकारी रायगड यांना. मग त्यानंतर या जमिनीचं वाटप झालंय 26/2/2018 ह्या जमिनीचं. मग त्यांना आरक्षण टाकायचं नाहीये, याच्यात काही कुठल्याही आरक्षणाची आवश्यकता नाहीये हे अभिप्राय दिलेला होता आणि तरी सुद्धा आरक्षण टाकले. तरी मला तरी असं वाटतंय की हा क्षेत्र आहे 22 एकर 9 गुंठ्याचं, त्याच्यामध्ये 14 एकर 17 गुंठे ही जागा शासकीय जागा ओपन आहे. आणि त्यांनी काय केलंय, आपल्या खाजगी जागेवरती आरक्षण टाकलंय का, तर ह्याच्यामध्ये कुठं गटवारी नाही अजून आणि ती त्यांच्याकडे नाहीये. ही भूमी ऑफिसमध्ये आहे, उपभूमी ऑफिसमध्ये ही गटवारी झालेली आहे की त्याची मोजणी झालेली आहे, पण महापालिकेकडे नाही आहे. ज्या वेळेसला त्यांनी सजेशन आणि ऑब्जेक्शन मागवले, तर मी त्यांना सजेस्ट करणार आहे की बाबा ही 14 एकर 17 गुंठे जागा शासकीय सरकारी इथं उपलब्ध आहे, तुम्हाला माझी जागा सार्वजनिक प्रकल्पासाठी घेण्यासाठी गरजेचं नाहीये आणि तुम्ही जिथे
रेसिडेन्शियल लोन आणि कमर्शियल झोन टाकलाय तो तुम्ही माझ्या जागेवरती टाकला पाहिजे आणि शासनाच्या जागेवरती तुम्ही आरक्षण टाकलं पाहिजे हे त्यांना मी सजेस्ट करणार. तुम्ही केलंय का त्या संदर्भात सजेशन? मी 13 तारखेलाच मी ऑब्जेक्शन घेतलं. ओके सर, बरं बघा, आता परत तुमच्याकडे यायचंय मला. खूप गोष्टी आहेत, म्हणजे मी स्वतः मी या भागातला लोकल आहे आणि नेहमी आम्ही शेतकऱ्यांच्या विषयीच्या न्यूज करत असतो, त्यांच्या शंकांचं निरसन करत असतो. आता इथे ना अगोदरच मी आहे ना, इथे रोड जे आहेत रोड त्या संदर्भात 1 वर्षापूर्वीच आहे ना लोकांना त्यांच्या विषयीच्या नोटिसा मिळाल्या. म्हणजे तो नकाशा जो आहे ना, प्रस्तावित मुख्य रोड, मोठे रोड जे आहेत ना, त्या संदर्भात अगोदरच त्यांना नोटिसा मिळाल्या होत्या की बाबा हरकती वगैरे. बऱ्याच लोकांना त्याही मिळालं नाही. लोकांचं म्हणणं आहे की त्या अशा पेपरला असतील जे आम्हाला कळावे नाही. ते तुम्हाला आता अधिकारी असल्याने सगळ्या गोष्टी माहिती आहेत. परंतु चला, त्यांनी त्या केलेल्या होत्या. परंतु इथे जे सगळे आरक्षण वगैरे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये हॉस्पिटल असेल, एखादं फायर ब्रिगेडचं स्टेशन असेल, ग्रीन झोन आहे, त्याच्यामध्ये इतर अम्युनिटीज आहेत, सगळ्या गोष्टी म्हणजे समाज हॉल आहे, सार्वजनिक उपयोगासाठी इथं बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यांची नोटीस नाही मिळाली. आता ते याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट टाकलं आणि दिलेलं आहे. म्हणजे हे योग्य आहे का अगोदर मला सांगा? तर त्यांना नोटीस वगैरे जर आवश्यकता नाही. समजा तुम्हाला रिझर्वेशन टाकलेलं आहे आणि त्यांनी जे नकाशे वगैरे पालिकेमध्ये, तर त्यावेळेस ते पाहून नंतर ते ऑब्जेक्शन सजेशन दाखल करण्याचा त्यांचा कालावधी आहे. त्या कालावधीमध्ये दाखल करावं लागते आणि मग ती कमिटी काय करते, त्या कालावधीमध्ये आलेले ऑब्जेक्शन सजेशन त्याच्यावर विचार करते. बरोबर. त्याच्यामध्ये टाउन प्लॅनिंगचे लोक असतात, आमदार असतात, नगरपालिकेचे लोक असतात आणि असे एक्सपर्ट लोक असतात त्याच्यात, की सगळं साधक बाधक चर्चा करून ती जे ऑब्जेक्शन दाखल केलंय तर ते त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे ते गृहीत धरून ते एक तर रिझर्व कायम करतात. बरं बघा, आता इथे आहे ना, मी बऱ्याच गोष्टी दिसतील तुम्हाला. ग्रीन झोनच्या बाजूला समजा एखादी कमर्शियल प्लॉट असेल, त्याचे खूप भाव असतो, तुम्हाला माहितीच आहेत. आणि ग्रीन झोनला अजिबात भाव ना. मग आता हे ग्रीन झोन वगैरे जे समजा सरकारी जागेत टाकले असतील तर लोकांना काय प्रश्न नसतो. तुम्ही जसं म्हणता तसं व्यक्तिगत लोकांच्या ग्रीन झोन समजा त्याच्यामध्येच टाकलं, एखादा हॉस्पिटल त्याच्यामध्ये टाकला, एखादा फायर ब्रिगेडचं स्टेशन त्याच्यामध्ये टाकले, महानगरपालिकेचे कार्यालय आहेत मी बघितले, ते पण तिथे लोकांच्या खाजगी जागेत टाकले. तर अशा वेळेला ऑब्जेक्शन घेतलं चला आपण, आणि त्यांना ते मान्यच नाही झालं. त्यांनी नाही, ते तुम्ही म्हणता तसं बाबा त्यांना अधिकार आहे, त्यांनी ते अधिकार वापरून कायम केलं. अशा वेळी त्याची नुकसान भरपाई काही लोकांना मिळेल का, किंवा यासाठी कुठली तरतूद आहे का नेमका? याच्यानंतर विकास आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी दाखल केला जातो आणि मंजूर केल्यानंतर त्याच्यामध्ये ईपी म्हणून एक सिस्टीम असते की पार्टली रिझर्वेशन उठवायच्या किंवा पार्टली हे करायची सुद्धा सोय असते. ती एक स्टेज असते पुढे. आणि एवढं करूनही सर्व त्याच्यामध्ये फार प्रमाणात काय यश येईलच किंवा डिलिशन होईलच असं काही नाही. तर मग तो डीपी प्लॅन फायनल दाखल केला जातो. दाखल केल्यानंतर मग महापालिकेला ते ॲक्वायर करावं लागतात. शासनाचे जे खाजगी जमिनी असतील तर ते प्राधिकरण, समजा दवाखान्यासाठी टाकली असेल तर दवाखान्यासाठी ते समुचित प्राधिकरण म्हणून असते, त्यांनी ती ॲक्वायर करावं लागते आणि उचित मोबदला पार्टीला द्यावा लागतं शेतकऱ्यांना. बरं, आता याच्यामध्ये अजून एक गोंधळ आहे. काय आता याच्यामध्ये काय देतात ते TDR देतात. महापालिका सांगते नोटिसा जेव्हा रस्त्याच्या बाबतीत दिला तर लोकांना त्यांनी TDR, तुम्हाला TDR स्वरूपात मोबाईलला मिळेल असं त्या ठिकाणी दिलं होतं. बरोबर. आता काही लोकांनी तो विकलाही असेल. मोस्टली काय खाजगी लोकांना, खाजगी व्यावसायिकांना ते काम असतं, त्याच्यामुळे त्यांनी घेतलं असेल. अजून एक काय झालं होतं साहेब, की TDR देताना एक स्पेशल पनवेल महानगरपालिकेच्या बाबतीत एक नगर विकास खात्याने निर्णय जाहीर केला आणि त्याच्यामध्ये 75% TDR पनवेल महानगरपालिका स्वतः विकू शकेल आणि 25% शेतकऱ्यांचा म्हणजे ते विकू शकतात. परंतु त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत कंपल्शन नव्हतं की ते 25% शेतकऱ्यांचं घेतलंच पाहिजे. या संदर्भात याचिका दाखल केली स्वतः माजी नगरसेवक हरीश कणी यांनी. त्याच्या अगोदर देखील एक याचिका पेंडिंग आहे आणि त्याच्यामध्ये निर्णय देऊन महानगरपालिकेने ना, महानगरपालिकेचा तो त्याच्यावर स्टे मिळाला असं ते सांगतात मला, की बाबा आता ते महानगरपालिका 75% विकू शकणार नाही. तिथे काय झालं होतं, महानगरपालिका समजा आता शेतकरीच्या त्या जमिनीला तिथे भाव समजा 20 लाख रुपये आहे तर तिथे मिळेल, पण महानगरपालिका 4-5 लाखातच विकत होते ते TDR. आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याचं कोण TDR घेईल? 75% त्यांच्याकडे अवेलेबल झालं, जनरेट झालं TDR, तर त्याच्यामुळे ती सगळी अडचण होती. आता ते कॅन्सल झालं आहे असं पकडूया सध्या तरी, म्हणजे कॅन्सल नाही झालं, स्थगित झालं. परंतु शेतकऱ्याच्या TDRचा भाव, महानगरपालिकेच्या TDRचा भाव, याच्यामध्ये एवढी गफलत का असते? म्हणजे शेतकऱ्याचा जो असला पाहिजे तोच महानगरपालिकेचा असला पाहिजे, उलट जास्त असला पाहिजे. शेवटी ज्याच्याकडे जास्त आहे तो भाव कमी करवेलच ना, असं आहे. म्हणजे ही गोष्ट काय, याला काय आहे का नियम वगैरे काय?
आता महानगरपालिकेनं TDR विकावा अशी काय माझ्या लक्षात नाही. नाही, तसं नाहीच ना. म्हणजे तुम्ही जे म्हणता ना, म्हणजे पहिल्यांदा पनवेल महानगरपालिकेच्या बाबतीत स्पेशल केस म्हणून ते साहेबांनी केलं होतं असं मला ते हरीश केनी यांनी सांगितलं, कारण ते हायकोर्टात गेलेले आहे सगळ्या बाबतीत. तर मग अशा वेळी शेतकऱ्यांचं नुकसान होतं ना असं वाटतंय, ते साहजिकच आहे ना. हे एखाद्या वेळेस महानगरपालिकेनं शेतकरी अडाणी असतात, त्यांना माहिती नसते, याच्यासाठी म्हणून त्यांना मदत व्हावी, सहकार्य व्हावे म्हणून कदाचित महानगरपालिकेकडे विकासक जातात की असा प्रोजेक्टसाठी. तर त्यावेळेस ते महानगरपालिका त्यांना सांगत असेल की ठीक आहे, तुम्हाला TDR सुद्धा आम्ही एवढा आमच्याकडे आहे, तर ते सुद्धा तुम्ही घ्या TDR. आणि मग ते TDR विकून मग ते पैसे शासनाला खासगी याला देत होते का ते असे तुमच्या खासगी लोकांना. आणि शेतकऱ्याचं नाही, महापालिकेचा स्वतंत्र TDR जनरेट झालेला असं म्हणतात. अच्छा, तर सुरुवातीला काय होतं की असा विकास आराखड्यामध्ये खाजगी लोकांच्या जमिनी वगैरे आरक्षित पडायच्या आणि त्यांच्या किमती एवढ्या होत्या की महानगरपालिका आणि नगरपालिकेकडे त्या अॅक्वायर करण्यासाठी निधी नसायचा. तर त्यामुळं शासनानं मग नंतर विचार करून की निधी नाही ना तुमच्याकडे आणि त्या रिझर्वेशन 20-20 वर्ष तसेच पेंडिंग ठेवायचे. त्याचं जमीन मालकाला त्याचा काही विकता येत नव्हतं ना, विकास करता येत नव्हता ना, काही नाही, ते अडकून पडायचं. म्हणून मध्यंतरी शासनाने त्यांच्या सोयीसाठी म्हणून हे TDRची संकल्पना काढली की ठीक आहे बा, तुम्ही पैसे नाही येत ना, तुम्ही त्यांना डेव्हलप करायला TDR वगैरे द्या. तुम्ही आता एखादं रिझर्वेशन असेल, प्लेग्राऊंड, एखादा शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी समजा आपल्याकडे महानगरपालिकेला त्या कोट्यवधी रुपये लागतात त्यांनी अक्वायर करून घ्यायला, तर अशा केसमध्ये त्याच्यामध्ये अकोमोडेशन रिझर्वेशन म्हणून एक फॅसिलिटी आहे. म्हणजे ती कशी असते, कॉर्पोरेशननं रिझर्वेशन वगैरे टाकले शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी, तुमची जागा आहे तर तुम्ही ते स्वतः डेव्हलप करू शकता आणि त्याच्यातला पार्ट महानगरपालिकेला देऊ शकता फ्रीमध्ये आणि बाकीचं आहे मग तुम्हाला जसं पाहिजे तसं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधा किंवा त्याच्या जवळपासचं जे काय रिझर्वेशन त्याप्रमाणे तुम्ही डेव्हलप करू शकता. अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आला चर्चेमध्ये. बघा, काय एखादा माणूस नॉलेजेबल असला ना, त्या मुद्दे येत असतात. आता इथे तळोजा MIDC असेल किंवा सिडको असेल, ह्या खूप गोष्टी झाल्या इथे. सिडकोने 12.5% मोबदला दिला, परंतु तळोजा MIDCच्या बाबतीत म्हणूया आपण किंवा इतर कुठल्या गोष्टी ज्या आल्या, रिझर्वेशन आले ना, तिथे मोबदला खूप कमी दिला होता. आणि एक मिनिट, आणि अशा वेळेला ना ते मोबदला कमी दिला होता त्यावेळी जर हे कारखानेच येणार होते मोठे, तर त्याच्यामध्ये जर भागीदारी दिली असती शेतकऱ्याला तर त्याचा खूप मोठा फायदा झाला असता. आणि हेच जवळपास इथे दिसते साहेब. मग आता असा मला तर म्हणतात, मला तर असं वाटायला लागलं ऐकल्यानंतर की मग शेतकऱ्यांनी हरकती टाकाव्या, तर त्या अशा टाकल्या तर अजून बेनिफिटेड होईल ना, की बाबा उदाहरणार्थ एखादा शॉपिंग कॉम्प्लेक्स येते, एखादी कमर्शियल येते, बाबा त्याच्यामध्ये आमची भागीदारी ठेवा. साहेब बरोबर का? असं करता येऊ शकेल का? म्हणजे त्याच्यासाठी शासनाला निर्णय घ्यावा लागेल. ओके, म्हणजे आता पॉलिसी मॅटर होईल. पॉलिसी मॅटर आहे. आताच त्याच्याबाबत काही तसा अद्यावत अशा कायदा नाहीये की कोणत्याही कंपनीमध्ये किंवा कोणत्याही एका कॉम्प्लेक्समध्ये भागीदारी द्यावी. हे भागीदारी दिली तर खूप चांगली गोष्ट आहे खरं म्हटलं तर. कारण काय, शेतकऱ्यांकडे असलेला पैसा तो संपत जातो, त्यांना नॉलेज नसतं बिचारांना. आणि मग खरोखर शासनाने अशा तरतुदी केल्या तर त्यांचा कायमस्वरूपी फायदा, पण दुर्दैवाने होत नाही. तर ते जर शासनानं तसा तर खरोखरच शेतकऱ्यांच्या किंवा यांच्या दृष्टिकोनातून जर निर्णय घेतला तर खूप चांगलं होईल. कारण काय होते, एखाद्या शेतकऱ्यांना पैशाचा विनियोग कसा करावा हे माहित नाही. लाखो रुपये, कोट्यवधी रुपये आले की ते कुठेतरी वेगळ्याच याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून उडवून टाकतात आणि फसवणूक होते. आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या मुलाबाळावर किंवा त्यांच्या पुढच्या जनरेशनवर त्याच कारखान्यात किंवा त्याच शॉपिंग कॉम्प्लेक्सवर नोकरी करण्याची वेळ येते, एवढे मोठे त्यांचे मालक असताना सुद्धा. तर आपण म्हणता तो जर निर्णय शासनाने घेतला तर खूप चांगलं होईल. पॉलिसी मॅटर आहे साहेब. आता मी आहे ना, म्हणजे मोबदल्याच्या विषयी बोलतो. आता साहेबांचं म्हणणं बघा, साहेबांची जमीन सुद्धा आहे ना, म्हणजे तिथे रिझर्वेशन टाकले, ग्रीन झोन आहे साहेब, कमर्शियल आहे, कमर्शियल आणि सार्वजनिक प्लेग्राऊंड आणि बाकी वॉटर सर्व्हिस वगैरे आहे. आता मोबदल्याच्या बाबतीत शेतकऱ्याला कुठल्या कुठल्या रिझर्वेशन मध्ये मोबदला मिळू शकतो? म्हणजे उदाहरणार्थ प्लेग्राऊंड टाकला, एखादा हॉस्पिटल टाकला, एखादा ग्रीन झोन टाकला, ह्या सगळ्या बाबतीत तिथे त्यांना मोबदला मिळू शकतो का? सगळ्या बाबतीमध्ये मोबदला, प्रत्येक बाबतीत मोबदला मिळू शकतो. म्हणजे त्या रिझर्वेशन कशासाठी टाकले याचा काही संबंध नाही. तुमच्यावर रिझर्वेशन आहे, राखीव ठेवलेलं आहे, तर त्याचा मोबदला देणं गरजेचं आहे शासनाला. ग्रीन झोन असला, मग ग्रीन झोन असेल तर फक्त तुम्हाला तिथं डेव्हलप करता येत नाही आणि त्याच्या बी समजा टोटल एरियाचे 10% तुम्हाला ते डेव्हलप सुद्धा करता येते. तरी पण एक विशेष तुम्ही तरतुदीनुसार. सर, अजून एक खूप महत्वाचा विषय म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटचा, याच्याशी संबंधित नाही परंतु तो तरी देखील आहे. आता पनवेल महानगरपालिकेचा जो DP प्लॅन आहे ना, तो आता प्रकाशित झाला, परंतु मधल्या काळात एक ना एक म्हणजे मॅप या ठिकाणी व्हायरल झाले. या ठिकाणी काय झालेलं आहे,
इरिगेशन डिपार्टमेंटमधले ते मॅप आहेत, तर त्याच्यामध्ये ज्या नद्या आहेत त्यांच्या नद्यांच्या बाजूचा बराचसा एरिया आहे ना त्यांनी एक प्रकारे पूरबाधित क्षेत्र म्हणून आहे ना त्याच्यामध्ये तो टाकलेला आहे. त्याच्यामध्ये तिथे कन्स्ट्रक्शन होणार नाही किंवा कुठल्या कामं होणार नाही. महानगरपालिकेमध्ये तसं दिसत नाही. महानगरपालिकेच्या मॅपमध्ये कुठे दिसत नाही, पण त्याच्यामध्ये दिसते. आता महानगरपालिकेने खूप लोकांना अगोदरच परवानग्या दिलेल्या आहेत. म्हणजे आता समजा ही नदी आहे फॉर एक्झाम्पल आहे ना, ही नदी आहे, तर त्यांनी 500 मीटर कुठे 1 किलोमीटर कुठे तर कुठे 200 मीटर आणि कुठे तर एकदम एवढीच निमोलती ती ब्ल्यू लाईन म्हणून ठेवलेली आहे. म्हणजे इथे ना इथे माणूस खूप बांधकाम करू शकेल शेवटपर्यंत, कारण इथपर्यंत ब्ल्यू लाईन इथे एक प्रकारे, परंतु बरोबर का, परंतु ब्ल्यू लाईनच्या आतमध्ये करणार नाही. मग कुठे ती कमी झालेली आहे, कुठे जास्त झालेली आहे. महानगरपालिकेच्या याच्यात त्या दिसतच नाही ब्ल्यू लाईन, आणि इरिगेशन डिपार्टमेंट याच्यामध्ये ते दिसतात. परत कन्फ्युजन आहे लोकांचं. तर ते जे काही रिव्हर आणि रिव्हर साईडच्या जो काही लाईन असते, फ्लड लाईन ही इरिगेशन डिपार्टमेंटकडेच असते. कारण त्या त्याला पाणी कुठपर्यंत येतो, कुठून पाणी येतो, नदीचा पूर कुठपर्यंत येतो, पूर लाईन करण्याचे अधिकार ते इरिगेशन डिपार्टमेंटलाच असतात. आणि आपल्याला बांधकाम करताना समजा की डेव्हलप करताना त्या पूर लाईनसाठी त्यांचं इरिगेशनचं आपल्याला प्रमाणपत्र वगैरे घ्यावं लागते, फ्लड एरियाच्या बाहेर आहे वगैरे. पण मला काय म्हणायचं आहे, ह्या दोन्ही स्वतंत्र यंत्रणा, कुठली इरिगेशन डिपार्टमेंटची, महापालिकेची. महापालिकेने ऑलरेडी बऱ्याच परवानग्या देऊन टाकलेल्या आहेत. इरिगेशन डिपार्टमेंटची जी ब्ल्यू लाईन आहे ना त्याच्यामध्ये आहेत. या दोघांचं समन्वय झालं पाहिजे का नाही. दोघांनी एकमेकाला विचारलंच नाही, डायरेक्टली आपलं कोण पण आरक्षण टाकतं, एकीकडे महानगरपालिका टाकते इरिगेशन. म्हणजे दोघांच्या मुलं नुकसान तर होणार कोणाचं आहे, फक्त जो आहे मालक आहे, जो प्रॉपर्टी मालमत्ता धारक त्याचं. असं असलं पाहिजे का नाही दोघांचं. तर ह्या कम्युनिकेशन अर्बनायझेशन मध्ये ना 3-4 प्रकारची एजन्सी, एक प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून नगरपालिका आहे, त्याच्यानंतर MMRD आहे, त्याच्यानंतर म्हाडा आहे, सिडको आहे, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे. हे आपापला डेव्हलपमेंट किंवा मग रिजनल डेव्हलपमेंट प्लॅन वगैरे तयार करतात. तर त्यांचे जे रिक्वायरमेंट असतात ते त्याच्याप्रमाणे टाकतात. आणि जे फ्लड लाईनचं आहे तर ते पर्टिक्युलरली त्यांची स्टडी फक्त इरिगेशन डिपार्टमेंटची. तर ज्यावेळेस विकास करायचा आहे, ज्यावेळेस महानगरपालिकेकडे परवानगीसाठी येईल, त्यावेळेस महानगरपालिकेची जबाबदारी आहे की भाई फ्लड लाईनमध्ये येते की फ्लड लाईनच्या बाहेर येते, तर परवानगी देताना ते त्याचा विचार करावा लागतो. म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटच्या म्हणजे एखादी NOC मागू शकते महानगरपालिका त्यामध्ये. कारण की आता माझं सांगतो, मी शेतकरी. आता मी 26 जुलैला जो 2005ला जो पूर झाला होता त्याच्यामध्ये देखील आमच्या भागात पाणीच नव्हतं. म्हणजे मुंबई बुडली, कळंबोली बुडली, खूप लोक बुडली. अनधिकृत भराव केले होते ना ह्याच लोकांनी. म्हणजे खरं म्हणजे त्या नद्यांवर खाडींवर भराव कोणी केला म्हणजे त्या अथॉरिटीच्या कालावधीत केलेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये आमच्या जिथे पुरच येत नाही, कधी पाणीच येणार नाही, तिथे त्यांनी रिझर्वेशन टाकलेलं. म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला. गोसावी साहेबांनी काहीतरी बोलायचं. मला तुम्हाला एक असं हे करायचं आहे. आता निश्चितच FBला लोक मला प्रश्न विचारणार आहेत किंवा काही टिप्पणी टाकणार आहेत की ही जागा कोयना पुनर्वसनला अलॉटमेंट केलेली आहे, आता ती पुनर्वसित राहिलेली नाही आहे. आता ही तुम्ही खाजगी झालेली आहे, तुम्ही खाजगी व्यक्तीने विकत घेतलेली आहे. परंतु माझं ह्याच्यावरती हे म्हणणं आहे, जर शासकीय जमीन तुम्ही पुनर्वसनासाठी अलॉटमेंट केली आणि भविष्यात त्याच्यामध्ये रिझर्वेशन पडणार असेल तर तो शेतकरी फक्त आयुष्यभर शेतीच करत राहू शकतो. त्याला ती जमीन विकता येणार नाही आणि त्याची जमीन कुणी विकत घेऊ शकणार नाहीये. म्हणून त्याला तो कायदा लागू होणार नाहीये. कारण अशा पद्धतीचं इथे आरक्षण पडलेलं आहे. जसं कोयना पुनर्वसनच्या इथं तळोजा MIDC मध्ये जमीन अलॉटमेंट झाली आणि परत त्यांना MIDCने ती जमीन ॲक्वायर केली, तर त्यांना हायकोर्टाने 1-2 प्रमाणे परत जमीन वाटप केलेली आहे. कारण त्यांनी पहिलं त्यांना पुनर्वसन तिकडं कोयनामध्ये झालं, त्याच्या बदल्यात त्यांना तळोजामध्ये जमीन मिळाली, परत ती जमीन संपादन झाली. तर म्हणून त्यांनी ते हायकोर्टामध्ये गेले ना, हायकोर्टामधून त्यांना परत जमीन वाटप झालेली आहे. कारण तुम्ही एकाच व्यक्तीचं अनेक वेळा सार्वजनिक कामासाठी जमीन संपादित करू शकत नाहीये. तसं तुम्ही खाजगी व्यक्तीने जमीन घेतल्यानंतर तुम्ही परत तेव्हा ते आरक्षण टाकू शकत नाहीये. कारण असं जर घडलं तर त्या पुनर्वसित व्यक्तीची जमीन कधीच कोणी विकत घेणार नाही, त्याला आयुष्यभर शेतीच करावी लागेल. असंच एक तुम्हाला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट दाखवतो मी, जे आपले पहिले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावर जेव्हा इथे ओव्या गावातील 2000 कोटीच्या घोटाळ्याबाबत जे पृथ्वीराज चव्हाण आरोप केले होते, त्यावेळेसला त्यांनी नागपूरच्या पावसाळी अधिवेशनामध्ये ते मुद्दे मांडले होते, जे त्यांनी सांगितलं होतं सुप्रीम कोर्टाने पिटिशन नंबर
3572/2010 श्री पांडुरंग भाऊ बांदल वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स यामध्ये निर्णय दिलेला आहे. अशा प्रकारच्या प्रकल्पग्रस्तांना जी मागितलेली जमीन होती ती याकरता नाकारली गेली की ती जमीन MIDC ला पाहिजे होती. सदर जमिनीची MIDCने मागणी केल्यामुळे सदर जमीन नाकारण्यात आली आहे. यावर माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितले की असे चालणार नाही. म्हणजे स्पष्ट त्यांनी सांगितले की असे चालणार नाही. तुम्हाला सदर जमीन प्रथम अधिकार हा प्रकल्पग्रस्तांचा आहे. प्रथम कारण त्या प्रकल्पग्रस्तांनी भरपूर त्याने काय म्हणतात त्याची कुर्बानी दिलेली, त्याग केलेला आहे. कारण तुम्ही ज्यावेळेला तिथं संपादन केलंय, त्याचं राहतं घर संपादन केलंय, त्याचा चालू असलेला उद्योग व्यवसाय संपादन केलेला आहे, त्याची रोजीरोटी संपादन केलेली आहे. आणि जिथे तुम्ही त्यांचं पुनर्वसन केलं, जसं इथं ओवे गाव आहे, धरणा कॅम्प आहे, तुम्ही मला सांगा ना, आज तिथे माताडी कामगार म्हणून तुमच्या इथेच बाजूला ते काम करतात, त्यांची आज काय परिस्थिती आहे? त्यांना ना पोट भरायला व्यवस्थित अन्न मिळत नाहीये, शिवाय त्यांना कुठली नागरी सुविधा पुरवली गेलेली नाही आजपर्यंत. म्हणजे 63 वर्षात त्यांना कुठली नागरी सुविधा पुरवली गेलेली नाहीये. तुम्ही तिथं त्यांची पक्की घरं मोडलेत आणि त्यांना काय दिलं, इकडे वाहून तुम्ही ट्रकने वाहून त्यांचे फक्त पत्रे आणा किंवा वीट वाळू हे दिलंय. इथे तुम्ही प्लॉट दिला, पण तो प्लॉट त्यांच्या नावावरती नाहीये, आजही शासनाच्या नावावरती आहे. म्हणजे तुम्ही त्यांना कुठल्या सुविधा दिलेल्या नाहीयेत आणि तुम्ही म्हणता की आम्ही प्रकल्पग्रस्तावरती कुठे अन्याय केलेला नाही, त्यांना अलॉटमेंट दिली आहे आणि तुम्ही ती अलॉटमेंट देता, मग तो खाजगी व्यक्तीला दुसऱ्या डेव्हलपरला विकूही शकत नाहीये का? तर तुम्ही परत तेव्हा ते आरक्षण टाकता. अशा पद्धतीने जर आरक्षण टाकलं गेलं तर त्यांच्या जमिनी कोण विकत घेणार सांगा तुम्ही? तुमच्या ह्या मुद्द्याशी ना मी काही बाबतीत सहमत असं म्हणेल की बघा ना, मला तेच बोलायचं आहे की समजा जिथे सिडको वसली, MIDC वसली, आता त्यावेळेला तुम्ही पैसे कमवण्यासाठी सरकारनं खाजगी जागेवरती डायरेक्टली आणि खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे नदी नाले खूप मोठ्या प्रमाणात जेवढ्या शासकीय जमीन होत्या त्या जमिनीवर त्यांनी त्या ठिकाणी ही बांधकामं केली आणि त्याचा फटका इरिगेशन डिपार्टमेंट मला किंवा त्याचा फटका ना इथल्या खाजगी लोकांना, म्हणजे खाजगी लोकांना मिळतोय सध्या. म्हणजे ज्यांनी अगदी पोटाला चिमटा घेऊन त्या जमिनी जपल्या, म्हणजे लोकांनी विकल्या, ते फायद्यात त्यांनी, आणि ज्यांनी जोपासल्या खूप वडीलपार्जित जमिनी, आता अशा पद्धतीने जर आरक्षण त्या ठिकाणी टाकलं तर त्यांचं नुकसान होतं. मी स्पेशली इरिगेशनच्या बाबतीत बोलतो. त्याच्यावरती सांगायचं आहे की विषय काय आहे की हे कोयना पुनर्वसन आहे किंवा जेवढे सार्वजनिक प्रकल्पासाठी जे प्रकल्प झालेले आहेत, ज्यांच्या जमिनी भूसंपादनित केलेल्या आहेत, त्यांना शासनाने जमिनी दिल्या आहेत, शासकीय जमिनी दिलेल्या आहेत. त्या तुमच्या खाजगी जमिनी कुणाच्या दिलेल्या नाहीयेत. हा, खाजगी कुठे दिल्या जातात? ज्या ठिकाणी जो आपला नियंत्रित सत्ता प्रकार 29 प्रमाणे आहे, म्हणजे तुमची 54 एकरपेक्षा जास्त जमीन आहे एका व्यक्तीच्या नावाने, मग ती जमीन शासनाने एक्वायर केली. तो असा प्रकार जास्तीत जास्त कुठे घडलाय मध्ये का घाटावरती घडलेला आहे की घाटावरती एका शेतकऱ्याकडे 54 एकरपेक्षा जास्त 100 एकर 200 एकर अशा जमिनी आहेत. मग त्या जमिनी त्यांनी संपादित केल्या, एक्वायर केल्या आणि त्या जमिनी पुनर्वसनासाठी राखीव केल्या. तशा जमीन त्यांना अलॉटमेंट केलेल्या आहेत. पण ह्या साईडला म्हणजे घाटाच्या खाली म्हणजे कोकण पट्ट्यामध्ये जे आहे, हा खूप कमी जमिनी आहेत. पण शासनाच्या जमीन भूखंड मोठ्या प्रमाणावरती आहे. जसं आता हे रोहिंजन गाव आहे, ह्या रोहिंजन गावावरती मला वाटतं की तुमचा धरणा कॅम्प आहे, की धरणा कॅम्पवरती जवळपास 300 एकर शासकीय जमीन होती. ती तुमच्या सुनीत पाटीलच पाटील बोलले की आमच्या गावची जमीन दिली, पण ती तुमच्या गावची स्वतःची जमीन नाहीये, ती शासनाची होती, जी गुरुचरणासाठी किंवा ह्याच्यासाठी ती जमीन पर्पजसाठी दिलेली होती. मग शासनाच्या प्रकल्पासाठी, सार्वजनिक प्रकल्पासाठी जर जी जमीन संपादित केली आहे तर त्या जमिनीचा मोबदला म्हणून त्या शेतकऱ्यांना इथं जर शासनाने जर जमीन दिली शासकीय, तर त्यासाठी इथल्या नागरिकावरती अन्याय होण्यासारखा कुठं प्रश्नच उद्भवत नाही. या आहे ना, मी आता लोकल आहे त्याच्यामुळे मला खूप, आपण तासन-तास चर्चा करू शकतो, एवढं आता मी घुसलेलो आहे त्याच्यामध्ये. काय झालेलं साहेब मध्ये का, तुम्ही म्हणाल की ती सार्वजनिक शासकीय जमीन होती, मान्य शासकीय जमीन होती, कधीतरी ती इथल्या प्रायव्हेटच लोकांची म्हणजे खाजगी लोकांची होती. खूप घोळ झालेला त्या सगळ्या बाबतीत, त्याच्यावर आपण बोलणार नाही. परंतु झालंय काय, आता रोहिंजन गावचंच आपण घ्या उदाहरण. रोहिंजन गावचं मूल गावठाण किती एवढे आहे, बरोबर ना? आणि त्याच्या बाजूला जर एवढी शासकीय जमीन होती, त्या सरकारनं ज्या वेळेला गावठाण विस्तारत होतं काय 10-10 वर्षाने त्यांना एक्सटेन्शन दिली पाहिजे. इथल्या गावठाणाचा त्यांनी विचारच नाही केला कोणी. इथल्या शासकीय लोकांनी कोयनावाल्यांचं नुकसान झालं, त्यांना जमीन द्यायला पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. परंतु इथे वाढतील लोक असं वाटलंच नाही त्यांना. आणि त्याच्यामुळे झालं काय, इथल्या वाढत्या लोकसंख्येला खूप अडचणी आलेल्या आहेत. त्यांना तुम्ही गावठाणं नाही दिली, म्हणजे जर शासकीय जमीन आहेत त्यांना त्याच वेळेला तुम्ही गावठाणं मंजूर करून दिली असती तर ते बिचारे आपला अवंतर होते. आपण या मुद्द्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवू कधीतरी, तर त्यांना भांडणं झाली नसती. आता आमच्या गावात साहेब मैच जायला गावातनं जायला जागा नाही, बाजूला
शेकडो एकर प्रायव्हेट जमीन सरकारी जमीन आहे, तिथं आमच्याच लोकांना घर अगोदरच प्री प्लॅन केले असते. आता हे जसं रिझर्वेशन टाकता तुम्ही बघा, परत एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, ज्या वेळेला ग्रामपंचायती होत्या ना त्यावेळेला तिथे टाउन प्लॅनर नसतो. म्हणजे जसा टाउन प्लॅनर आहे ना तसा एखादा प्लॅनर नसतो पंचायत समितीमध्ये असतो. तो फक्त ते कशासाठी असतो, ते फक्त परवानगी देण्यासाठी, म्हणजे एनओसी देण्यासाठी असतो. परंतु तशा पद्धतीचा जर प्लॅनर असता कुठे, म्हणजे म्हणजे हे मी गावं सांगतो, गावांसाठी पंचायतींसाठी जर एखाद्या शासनाने असा प्लॅनर ठेवला असता तर त्यांची व्यवस्थित घरं बांधता आली असती. कमी पडली तर बाबा बाजूला जागा आहे सरकारी, तिथे त्याला जागा देता आली. असं केलंच नाही सरकारनं. म्हणजे फक्त अन्याय कोयनावाल्यांवरच होता. एक मिनिट, एक अन्याय कोयनावाल्यांवरच होता अशातलं बघ ना, इथल्या स्थानिकांवरही तेवढाच अन्याय झालेला आहे. ही गोष्ट तुम्ही वस्तू, एक उद्योजक म्हणून तुम्ही तुमची बाजू बघता, पण मी सतत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे पाहतो, त्याच्यामुळे मला ते विजन आलेलं आहे. आता ते गाववाले येते की गाववाले का घर का तुम्हाला वाटतं की तिथे आंगणा असेल असं बांधतील का, इथं फोर व्हीलर जाईल, सायकल येईल अशा लोकांना वाटलं नव्हतं की कधीतरी आपल्याला सायकल बांधता येईल. एखाद्या प्लॉटमध्ये आता 3-3, 4-4 माल्यामध्ये त्यांना भावना कसं तरी कोंडून त्या ठिकाणी राहावं लागतं. अशी परिस्थिती आहे साहेब सध्या. म्हणजे ज्याचा एकच मुलगा होता त्या एकाला 4 झाली आणि 4ला आता परत म्हणजे 2-2 झाली. तर रस्तेच जागाच नाही उपलब्ध कुठे. बरेचसे शासकीय जागा पडली भयानक आणि तिथं आरक्षण टाकण्यात आलं. म्हणजे हा सगळा मुद्दा आहे. याच्यावर एक स्पेशल वेगळा व्हिडिओ बनवू आपण. परंतु साहेब तुम्हाला माझा मुद्दा निश्चितच पटला असेल. त्याच्यामध्येच तुम्हाला मला हे सांगायचं आहे, आता तुम्हाला इथे शासनाने म्हणजे ज्यांनी जागा मागितली होती त्यांना जागा दिलेली आहे इथे 1.5 गुंठा. मला वाटतं ते तुम्हाला त्यांचा सातबाराही दाखवतो. मग ते 1.30 गुंठे जागा, म्हणजे 1.25 गुंठा जागा. कमलाकर धर्मा घरत, शशिकला रवींद्र पाटील, यमुनाबाई धर्मा घरत आणि सविता रमेश पाटील या लोकांना प्लॉट अलॉटमेंट केलेला आहे गावठाणासाठी, पण अजूनपर्यंत त्या ठिकाणी त्यांनी घर बांधलेलं नाही. नाही, हे रेअर केसेस मध्ये झालं सर. मी ओव्हरऑल केसेस, मला तुम्हाला तेच सांगायचंय की ह्याच्यामध्ये तुमच्या आवश्यक गावठाण विस्तार आवश्यक आहे, निश्चित आहे, पण ज्या व्यक्तीला घर बांधण्यासाठी स्वतःचं जागा नाही, बरोबर साहेब, मी काही चुकीचं बोलतोय? पण या ठिकाणी तुमच्या रोहिंजन गावात, फक्त रोहिंजन गावातच नाही, प्रत्येक गावामध्ये यामध्ये ग्रामपंचायत असताना सरपंच असेल किंवा त्या ग्रामपंचायतचा सदस्य असेल, त्यांनीच जास्तीत जास्त अतिक्रमण केलं. तुम्ही रोंजन गावाचा परिसर जर बघितला, 2 मिनिट, तुम्ही मला माहिती आहे, तुम्हाला भीती वाटते? भीती ना, मला अजिबात भीती वाटत नाही. माझं म्हणणं आज साहेब एवढं मोठे मार्गदर्शनासाठी आले, मी परत तुमची 2 तास मुलाखत घेईल. आता कशासाठी आलो तुम्हाला? नाही, मी समन्वय त्यासाठी साधलाय, तुम्हाला मला ते दाखवायचंय. तुम्ही थोडासा इकडे कॅमेरा मारा. मी घाबरत नाही. हे बघा, हा गावठाण आहे रोहिंजन गावचा. हे बघा, हे गावठाण आहे. तुम्ही म्हणता विस्तार झाला नाही गावठाणाचा. हे आजूबाजूची घरं कशात झाले? तो हे शासकीय जमिनीतच घरं झालेले आहेत. पण ते अधिकृत असते तर तोडता आली नसती ना. तुम्ही परत म्हणतात त्यांच्या नोटीस तोडायची, नोटीस काढायची. ऍक्च्युअली बघा, पहिलं तुमचं गावठाण जे आहे ना, हे एवढंच आहे, छोटंच गावठाण आहे, आणि त्यानंतर हे दुसरं गावठाण तयार झालंय. हे लोकांनी कशामुळे ते स्वतः बांधलेले आहेत, आता अतिक्रमणच आता, कारण शासनाने जागा नाही दिली म्हणून. पण अडवलं काय शासनाने तुम्हाला? साहेब आता त्याचं एक मिनिट, पाणीपट्टी आली, सगळं मान्य. आता तुम्ही बांधकाम परवानगी मागा महानगरपालिकेला, बघा देते का ती? देणार साहेब? देईल का साहेब? आपण येऊ, मला माहिती आहे आपली खूप अडचणी, पण मला काय, मी पण त्यातला बऱ्यापैकी आता शिजवलं आहे ना. त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेत नाहीये. तुम्ही फक्त घरांसाठीच नाहीये, तुम्ही कमर्शियल सगळ्यांसाठी नाही, कमर्शियल ज्यांच्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, 5 एकर 10 एकर प्रॉपर्टी आहेत, अशा लोकांनी शासकीय जमिनीवर कमर्शियल अतिक्रमण केलेले आहेत. नाही, मी ते चुकीचं आहे. पण ज्याला खरोखरच समजा, एकीकडे म्हणता नाही, आमच्या गावाला गावठाण विस्तारासाठी जागाच नाहीये, आणि तुम्ही 3-3 एकर जागेमध्ये भांगाराची दुकानं टाकता, गोडाऊन बनवता, हे चालतं का? साहेबांनी काय बॅटिंग करून घेतली यातल्या भेटली का मला सांगा? लाईव्ह आहे ना, त्याच्यामध्ये काय आता थांबायला नाही, सार्वजनिक कामासाठी द्या तुम्ही. आता परत साहेब तुमच्याकडे मी येतो. अगदी थोडक्यातच मुलाखत संपणार आहे. एक तर ग्रीन झोनच्या विषयी मी मुद्दाम बोलणार आहे. ग्रीन झोन जे टाकलेले आहेत त्याच्यामध्ये एक म्हणजे वेगळा विषय, तुमच्याशी सहमत नाही तरी पण तो तुम्ही तज्ज्ञ थोडेसे म्हणून मला विचारायचं वाटतं. काय झालेलं आहे की तळोजा MIDC जे आहे, त्या MIDCच्या बाजूला आहे ना ही शेती जी आहे आता, तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे ना MIDCच्या आसपास 500 मीटरचा बफर झोन असावा म्हणून बफर झोन म्हणून एक याचिका टाकली तिथल्या लोकांनी, इंडस्ट्रीयल लोकांनी, आणि तो बफर झोन तिथे आता त्यावेळेला पडला. पूर्वी नव्हता, तो नंतर पडला सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर. आणि आता त्याच्यामध्ये रिझर्वेशन महानगरपालिकेने देखील ते ग्रीन झोन दाखवलं. मुळात
MIDCने स्वतःच्या जागेत तो बफर झोन दाखवला नाही, तो खासगी जागेत दाखवलेला आहे. म्हणजे एकीकडे बाजूला आहे ना 20 लाख रुपये गुंठा आहे, तर ते बफर झोनच्या लाईन मध्ये तुम्ही ग्रीन झोन समला का. मला काय म्हणायचं आहे, जमीन कोणाची होती, खासगी लँड आहे. खासगी लँड मध्ये फक्त तुम्ही MIDCच्या बाजूला कारखाने एवढ्यापर्यंत एक बफर झोन असला पाहिजे असा नियम म्हणून तुम्ही दाखवला डायरेक्टली, आणि त्याची काहीच नाही इंटिमेशन नाही, काय नाही सगळं आपलं. आणि त्यावेळेला आता त्याचा अधिकार काय, म्हणजे खरं म्हणजे मला असं वाटतं व्यक्तिगत MIDCने ती जागा घेतली पाहिजे अगोदर आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बफर झोन केला पाहिजे. तुम्ही खासगी मालमत्तेमध्ये म्हणजे दुसऱ्याच्या घरात स्वतःचा बेडरूम बांधू शकाल का, असं मला वाटतं. याला काय आहे काय, म्हणजे याच्यामध्ये कसं ग्रीन झोन वगैरे असतात. आता समजा एवढं अर्बनायझेशन मोठ्या प्रमाणात होते, तर काही खुल्या जागा बी ग्रीन झोन बी ग्रीन, जे श्वास घेण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. आता तुम्ही जे म्हणता की ग्रीन झोन, पण ग्रीन झोनमध्ये ज्याच्या शेतावर किंवा ज्याच्या जागेवर ग्रीन झोन पडलेला आहे, तर त्याच्यामध्ये बी शासनानं अशा काही तरतुदी ठेवलेल्या आहेत की ते ग्रीन झोन फक्त तुम्हाला रेसिडेन्शियल पर्पज किंवा कमर्शियल पर्पजसाठी वापरता जरी येत नसले, तर त्या शेतकऱ्याला तिथं पोल्ट्री फार्म सारख्या, परत आपले ते प्लांटेशनसाठी अशा बऱ्याचशा काही, किंवा गोडाऊन असतील कशाचे, गॅस गोडाऊन वगैरे, अशा काही अम्युनिटीज आहे तिथं परमिशेबल केलेले आहेत, तर ते करू शकतात. तर त्यांचं ते, आणि शासनाकडे समजा तुम्ही सगळे जर म्हणू लागले की आम्हाला ग्रीन झोन नकोयच, तर शासन हे आपलं महाराष्ट्र शासन हे एक कल्याणकारी राज्य आहे. आम्हाला काय वाटतं, ग्रीन झोन ठेवा ना, आमची कुठं हरकत आहे. अहो पण तुम्ही खासगी जमिनीत ठेवता ना, म्हणजे तुम्ही जर MIDCने जमीन घेतली होती, तर MIDCने समजा एक वर्तुळ आहे समजा 500 मीटरचं, चला 500 मीटरचं, तर त्या 200 मीटर मध्ये तुम्ही कारखाने बांधा ना, आणि 500 पुढचे राहिलेले उर्वरित 300 मीटर मध्ये तुम्ही ग्रीन झोन ठेवा. तसं भरडला गेला नसता. म्हणजे इथे एखादा शेतकरी 20 लाख रुपये गुंठा कमी आणि बिचारा दुसरा आहे ना, बाजूचाच पाहतोय, तिथं 2 लाख रुपयाला कोणी विचारत नाही. ग्रीन झोन म्हणजे थोडक्यात त्यालाही उपाययोजना आहेत. तर त्याला उपाययोजना तर आहेत. तर आपण आता जे काही न्यायव्यवस्था आहे, ते न्यायालयाकडे आपण त्याच्यात दाद मागू शकता. आता सध्याची परिस्थिती पाहिल्यावर कितपत न्याय मिळतो, तर ते आपण सरकारी अधिकारी म्हणून तुम्ही बोलू शकता. हा, अजून एक मला सांगायचं म्हणजे महापालिकेलाच एक सजेशन सुचवायचं आहे की ऑलरेडी आता ह्या गावातून, रोंजन गावातून 3 रस्ते गेलेत. पूर्वीच एक 24 मीटर गेला होता, त्यावेळेस सुनीत पाटलांनीच ऑब्जेक्शन घेतलं होतं, बरेच हे केलं, उठाव केला. त्यामुळे आता इकडनं 24 मीटरचा रोड गावापर्यंत येऊन थांबलाय. आडिवलीकडनं ही रोड झालाय, पण राहिलाय फक्त गावातला. त्यात गावामध्ये पूर्वी नोटीस गेली त्यावेळेला एकच घर होतं, एकाच व्यक्तीचं. त्यानंतर बरेचसे घरं झालेत. आता तुम्ही इथं प्लॅन मध्ये जर बघितलं तर 9-10 घर आता त्यामध्ये आहेत. सरकारी जागेत आहेत का परत? हो, नाही, गावठाणाच्या जागेमध्येच आहेत. परत त्यांना मोबदला नाही, मोबदला मिळणारच नाही त्यांना. तर ती अडचण ऍक्च्युली तीच झाली आहे की नोटीस गेलेली असताना सुद्धा त्यामध्ये घरं झालेली. आणि काही गावकऱ्यांशी माझं बोलणं झालं होतं की ते म्हणले आम्हाला नोटीस मिळाल्या होत्या, त्यामुळे आम्ही घरं बनवली नाही, कारण आम्हाला माहित होतं की हे डेव्हलपमेंट होणारच आहे. कारण पनवेलचा विकास होतोय, आराखडा वाढतोय, डेव्हलपमेंट वाढतीये, त्यामुळे हे डेव्हलपमेंट होणारच आहे. तर आता तशाच पद्धतीने आता काय झाले, अजून एक रस्ता गावातून जातोय, जो आता तो आपण कमानीतून जो एंट्री करतो, तो रस्ता ऍक्च्युअल मध्ये जर तुम्ही बघितला गेला तर तो 3 मीटरचाच आहे. जर तो 24 मीटर झाला तर अजून किती घरं तुटतील, भरपूर घरं तुटतील. आता तुम्ही हा प्लॅन बघा, आता हा रस्ता जातोय, हे झुंबारा, हा रस्ता जर तुम्ही बघितलं तर तुमची शाळाही तुटते, ह्या साईडचं गोडाऊन तुटतंय, पलीकडचं गोडाऊन तुटतंय. तर मी महापालिकेला हे सजेस्ट करू शकतो, ह्या बाजूनी शासकीय जमीन ओपन आहे. हा, असं नाही की मला रस्ता आहेत, मला आता सध्याला 2 रस्ते आहेत. एक 24 मीटरचा पाठीमागून पण आहे, एक 15 मीटरचा आहे, आणि एक गावातला 9 मीटरचा आहे. माझ्या जागेला रस्ता आहे, तर माझं थोडंफार नुकसान झालं तरी चालेल, तर तो गावचं नुकसान न करता तुम्ही तो रस्ता इकडे शिफ्ट करू शकता. मी असं गावाच्या फायद्यासाठी तो विषय बघू शकतो. बरं बघा, आता शेवट करूया आपण साहेब. प्लॅनिंग अथॉरिटीला ते रस्ते शिफ्ट करण्याचे, रस्ते रद्द करण्याचे अधिकार आहेत. आणि एखाद्याने समजा आता गोसावी साहेबांनी सांगितलं की हे कसा रस्ता आवश्यक नाही आणि त्याच्यापेक्षा हे केलं तर जास्त बेनिफिट होणार आहे, हे जर पटवून सांगितलं तर प्लॅनिंग अथॉरिटीला अधिकार आहे. ते रस्ता, एखादा रस्ता शिफ्ट करता येतं किंवा एखादा रस्ता रद्द करता येते, दुसरा पर्यायी रस्ता जर असेल तर ते आहे. साहेब, आता शेवटकडे मी जाणार आहे. साहेबांकडे खूप चांगली चर्चा झालेली आणि बऱ्याचशा डाऊट्स मला तर वाटतं या व्हिडिओला क्लिअर झाले असतील. लोकांनी आता ज्यांना अडचणी आहेत त्यांनी तात्काळ काय केलं पाहिजे थोडक्यात सांगा मला. आता म्हणजे ज्यांना वाटतं की याच्यामध्ये आपण ऑब्जेक्शन घेतला पाहिजे किंवा नाही घेतला पाहिजे, ज्या असतील ते, याच्यामध्ये जनजागृती खरं म्हणजे महानगरपालिकेने करायला पाहिजे होती, पण ती पुरेशी नाही असं मला वाटतं. तर कायद्यामध्ये तशी तरतुदी आहे की जनजागृती करायला पाहिजे, नकाशे वगैरे ते काय त्याच्यामध्ये नगरपालिकेमध्ये ठेवले, तर कोण्या लोकांना, सामान्य माणसाला कुठं नगरपालिकेत जाऊन नकाशा पाहण्याचे
हे आहेत माहिती आहे आणि तिथे गेलं तरी त्यांना कुठपत माहिती मिळेल काय आणि मिळाल्यानंतरही बी त्यांना काय करताय माहीत नसतं. तर आपण म्हणतो त्याप्रमाणे जनजागृतीची खूप गरज आहे आणि तुम्ही इकडे या लोकलचे असल्यामुळे तुम्हाला जी तळमळ आहे तुमच्या याच्यामध्ये की आमच्या या भूमिपुत्रांना न्याय मिळावा किंवा अन्याय होऊ नये. तर आता एवढंच आहे की आता हे प्लॅनचं काम चालू आहे तर त्याच्यामध्ये समजा आपल्या माध्यमातूनच आपण जनजागृती करा असा एवढा कालावधी दिलेला आहे. तर तुम्ही वेळेमध्ये तुम्ही जाऊन नगरपालिकेचे ऑब्जेक्शन आणि सजेशन दाखल करा आणि त्याची रिशूड घ्या तुम्ही. हां आणि मग त्याच्यानंतर आपले लोकप्रतिनिधी असतात त्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्याचं पर्श्युएशन करायचं त्याचा पाठपुरावा करायचा आणि मग लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम करू शकता तुम्ही. अतिशय म्हणजे मोलाचे सगळे मार्गदर्शन केले. म्हणजे बघा या सगळ्या गोष्टीला अगोदर व्यक्तिगतरित्या तुम्ही हरकती घेऊ शकता, त्याच्या पोस्ट तुमच्याकडे असल्या पाहिजेत एक गोष्ट. त्याच्यानंतर काय ते सगळ्या गेंड्याच्या कातडीचीच असतात काय नवीन सांगायला नको. म्हणजे साहेब सॉरी तुमच्या समोर बोलतो पण काय तुम्ही साधे आहात. मी जशी मी हरकत घेतली आहे 13 तारखेला हरकत घेतली तर अशा पद्धतीची पोच घ्या. ओके अशा पद्धतीने पोच घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्या सगळ्या स्थानिक लोकप्रतिनिधी मग आता मी सांगत नाही की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष जेवढे आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत राहिले पाहिजे. आता इलेक्शन जवळ आलेलं आहे, सगळ्यांना आता गरज आहे सगळ्याची. तर तुम्ही तात्काळ त्यांच्याशी देखील संपर्क साधून तुमचे ऑब्जेक्शन त्यांच्याकडनं देखील मांडून घ्या. जमल्यास त्यांना देखील त्याचा पत्रावर करायला सांगा. इथे काय आता सगळेच विरोधात असतील ते किमान शेतकऱ्यांसाठी इलेक्शन पुरते तरी येतील अशी अपेक्षा करूया आपण. आणि मग नगरसेवक असतील, आमदार असतील, विरोधी पक्षनेते असतील, सगळ्यांनी मिळून याकडे ग्रामस्थांचं नुकसान झालं नाही पाहिजे, नागरिकांचं नुकसान नाही झालं पाहिजे याच्यासाठी काळजी घेतली पाहिजे. आपण प्रभात पर्वला आहे ना असं एक सिरीज चालू करायचा प्रयत्न करूया की जेणेकरून जे शेतकरी आहेत त्यांचं नुकसान होणार नाही. बोलायचंय साहेब मला एक तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण जेव्हा जागा डेव्हलप करतो त्यावेळेसला आपण कॉर्पोरेशनला किंवा जे प्राधिकरण आहे त्यांना एक ॲमिटी स्पेस देतो, 15% ॲमिटी स्पेस देतो. तर तो पब्लिक पर्पजसाठीच असतो ना. पब्लिक पर्पजसाठीच असतो. मग प्रत्येक गावाला साधारणतः 300 एकर ते 500 एकर क्षेत्र असतं. जर ते डेव्हलप केलं तर प्रत्येक ह्याच्यामध्ये जर पकडलं गेलं तर 15% जर दिला तर तो सार्वजनिक जे रिझर्वेशन टाकायचं त्याचा प्रश्न सुटून जाईल ना. बरोबर. हे आरक्षण टाकण्याची गरज पडेल का? आता समजा तुमच्या याच्यामध्ये 15% ठेवलेले तर ते तेवढ्या लोकांच्या साठीच आहे आणि आजूबाजूच्या लोकांसाठी माझा ओपन पेस आहेच. मी टोटल माझ्या जागेला साधारणतः 35% ओपन पेस सुटलाय. रोड आणि इतर गार्डन मी माझ्यासाठी दिलंय. पण इतर 15% जो आम्ही कॉर्पोरेशनला हँडओव्हर करतो. अच्छा तर तो सर्व लोकांसाठी असणार आहे. बरोबर ना. म्हणजे जसं रोहिंजन गावासाठी सुद्धा तो होणार आहे तो 15%. म्हणजे साधारणतः माझ्या जागेतून 1 एकर साधारणतः 35 गुंठे ते 1 एकर जागा ही सुटणार आहे. तर मी तर ती जागा कॉर्पोरेशन नाही मी स्वतः डेव्हलप करून देईल गावासाठी. त्यांना जर काय म्हणतात ते त्यांना काय मंदिर पाहिजे, गार्डन पाहिजे, प्लेग्राऊंड पाहिजे, मी स्वतः माझ्या खर्चाने करून देईल. अजून काय वेगळं पाहिजे? बरोबर. म्हणजे एक प्रकारे एक गोष्ट बघा म्हणजे जर गावच्या खूप मोठ्या प्रमाणात जर सार्वजनिक जमिनी असतील त्यातली खूप मोठी सुटणारच आहे परत पब्लिक पर्पजसाठी आणि मग गावचा प्रश्न सुटणारच आहे प्रत्येक गावचा असं या ठिकाणी दिसतंय. खूप चांगली चर्चा झालेली. परत एकदा जर गरज वाटली साहेब तर आमच्यासाठी वेळ काढा. मी जनतेसाठी सामान्य माणसासाठी मी सामान्य कुटुंबातून आलेला आहे आणि तुम्ही माझा कुठलाही अभ्यास जर केला तर मी आतापर्यंत सामान्य कुटुंबासाठीच काम केलेलं आहे. त्यामुळं माझं 25 वर्षानंतर आजही मला लोक तिथे लाईक करतात. यापुढे बी सामान्य लोकांना माझ्या हातून उर्वरित माझ्या सेवानिवृत्तीच्या काळामध्ये कोणाला न्याय देण्यासाठी जर मी कामी आलो तर मला ते खूप चांगलं वाटेल. मला यांच्याबद्दल हेच सांगायचं आहे की मला कुठलाही रिटायर ऑफिसर पहा, कमिशनर असेल कोणी असेल की त्याला नोकरी करायची गरज पडते का? आज ते माझ्याकडे लिगल ऍडवायझर म्हणजे काहीतरी मेंतारा मानधन म्हणूनच ते काम करतात ना. कुठल्या अधिकाऱ्याला लागेल का गरज? त्यांनी जर खूप काही अधिकारी असताना खूप काही कमवून ठेवलं असतं, ब्लॅक मनी कमवून ठेवलं असतं तर त्यांना आज ही गरज पडली असती का? कारण समाधानी आहात तुम्ही. तर मी माझ्या जीवनामध्ये मी काम करत असताना पैशाला कधीच महत्त्व दिलं नाही आणि माझ्या समोर आलेला एक सामान्य माणूस खुश झाला, त्याच्या चेहऱ्यावर समाधान मिटलं तर ते मला लाख रुपयाच्या पलीकडचं समाधान होतं. आणि मी अशा पद्धतीने काम केलं. मी बदलीसाठी कधीही प्रयत्न केले नाही. माझ्यासाठी लोकप्रतिनिधी बदली केली तरी त्यांना सांगितलं की मी काम करेल तर सामान्यासाठी करेल, मी तुमच्यासाठी करणार नाही. कारण सामान्यासाठी काम केलं तर ते तुम्हालाच त्याचा फायदा होणार आहे. अशा पद्धतीने मी काम केलं. आता साहेब म्हणतायत तसं त्यांना माझी आर्थिक परिस्थिती माहिती आहे. माझ्या आजही कोणत्याही अकाउंटला 10,000 रुपये सुद्धा नाहीत असं आहे. आणि माझ्याच अगोदरच्या लोकांनी तिथं काम केलं 1 वर्ष 2 वर्ष तर त्यांच्या किती आर्थिक आहेत. काय माहिती का मी सांगू का एक सांगतो ओलामध्ये आले आता येताना ओलामध्ये. साहेब सांगू एक गोष्ट पण मला समाधान आहे. तुमच्यासारखी लोक आहेत म्हणून देश चालतो. नाही तर बघा तुमच्यासारख्यांनी सुद्धा जर
म्हणजे जर त्याच पद्धतीने विचार करायला सुरुवात केली ना साहेब, म्हणजे आता जे उरलं सुरलं आणि तेही जाईल. म्हणून मी खूप म्हणजे तुमच्यासारख्या लोकांचा म्हणजे आभार मानतो जाहीरपणे की मी असे एक नाही, खूप लागतील हो अधिकारी. एकटा अधिकारी नाही करू शकत असे खूप. आणि ते निवृत्त झाल्यानंतर काहीच नाही, म्हणजे असताना तुमच्यासारखे जे सेवेत होते त्यावेळी त्यांनी केलं पाहिजे. आणि ठीक आहे, म्हणजे म्हणजे मला काय म्हणायचं आहे की साहेबांनी हे जे काम केलं ना, निश्चितच त्यांना चांगली समाधानाची झोप येणार असणार आहे. कुणाला फसवल्याचं त्यांना म्हणजे पैसे असतात सगळ्यांकडे खूप, चला ठीक आहे, ज्यांनी तुम्ही म्हणता ना की 100 कोटी आहेत 1000 कोटी आहेत, पण त्यांना समाधान नसतं. कारण उद्या समोरचा माणूस आहेत ना, कोर्ट कचेरी सगळं काही 65 वर्ष माझं वय आहे, अजून मला बीपी नाही, शुगर नाही, काही नाही. मला 9 वाजता कशाचाही आधार न घेता झोप येते. ही काही साधी गोष्ट नाहीये, सगळ्यासाठीच काम केलं, ती त्याची पावती आहे. बरोबर. अजून तुम्हाला एक सांगायचं म्हणजे आमची मैत्री कशी आहे. आमची व्यावसायिक मैत्री कधीच नाहीये. ते 2 टर्म कर्जतमध्ये होते. माझं लँड ॲक्विजिशनचंच काम आहे फक्त, पण माझं तिथं सोशल काम असायचं. मी अजूनपर्यंत बिल्डिंग बांधलेली नाहीये, त्यामुळे मी यांच्याकडे माझं कुठं बिल्डिंगचं प्रपोजल घेऊन जायचं आणि ते सँक्शन करून घ्यायचं असा विषय नाहीये. पण जेव्हा ते मला पहिल्यांदाच बोलले होते की साहेब मला रिटायरमेंटला तुमच्याकडे जॉब हवा आहे, कारण माझं काम त्यांना माहिती होतं. मी खूप मनापासून साहेबांचे धन्यवाद म्हणतो. मी परत एकदा म्हणतो की भारत देश जो चाललाय ना, की अशी बिचारी लोक आहेत ना, काही निवडक काय म्हणजे त्यांची टक्केवारी सुद्धा खूप कमी असेल मला वाटतं. म्हणजे आता पॉईंटमध्ये नसावी अशी परिस्थिती आहे. आणि त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. असंच काम करत राहा. अजून देखील आम्हाला देखील कधी वाटली मार्गदर्शनाची गरज तर कृपया मार्गदर्शन करा. आम्ही देखील फक्त लोकांच्या अडचणी मांडत असतो नेहमी, म्हणून तर लोक अप्रिशिएट करतात प्रभात प्रवलनात्मक शिवाय दिल्या असत्या. तर पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. ही व्हिडिओ कशी वाटली याबाबतची तुमची प्रतिक्रिया देखील अवश्य नोंदवा. आणि या संदर्भात अजून देखील आपण प्रयत्न करू की जास्तीत जास्त लोकांना कसं या संदर्भात मार्गदर्शन होईल, त्यासाठी देखील आपण प्रयत्न करावेत. त्या संदर्भात जर तुम्हाला कुठली अडचण वाटत असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये कमेंट करा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राज्य, प्रभात पर्व न्यूज करता रोहिंजन. धन्यवाद.